नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले मराठी रोमांटिक प्रेमकथा या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। इथे तुम्हाला रोज रोज नवनवीन हृदयस्पर्शी कथा बघायला मिळेल। तर चला वळूया कथेकडे। विनोदने शीतलच्या केसातून हात फिरवायला तिच्या कपाळावर आणि गालावर प्रेमाने स्पर्श करू लागला। शीतलनेही त्याला पूर्णपणे प्रतिसाद दिला। विनोदच्या मिठीत एक वेगळी ताकद होती। शीतलला तिच्या पतीची आठवण येत होती, पण या क्षणी विनोदची ओढ अधिक प्रबळ ठरली होती। विनोदने शीतलच्या सौंदर्याची स्तुती केली आणि तिला अत्यंत प्रेमाने जवळ घेतली। त्या रात्रीच्या अंधारात आणि पावसात त्यांनी एकमेकांच्या सानिध्यात जगाचा विसर पडेल असे काही क्षण अनुभवले। शेतातल्या त्या आडुशाला पावसाच्या रिमझिम आवाजात शीतल आणि विनोद जणू जगाचा विसर पडून गेले होते। विनोदने शीतलला अत्यंत प्रेमाने आणि तितक्याच रांगड्या ओळीने आपल्या मिठीत सामावून घेतले। नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी कदाचित कोणासोबतही घडू शकते। ही गोष्ट आहे शीतलची। शीतल दिसायला अत्यंत लावण्य होती। शहरात वाढलेली आणि आधुनिक विचारांची स्त्री। 23 वर्ष शीतल नागपूरची राहणारी असून तिचे लग्न होऊन आता 2 वर्ष झाले होती। तिचे पती एका मोठ्या बँकेत जबाबदार पदावर कार्यरत होते, तर शीतल स्वतः एका नामांकित कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होती। शीतलचे आयुष्य वरवर पाहता खूप सुखी आणि शिस्तबद्ध होती, पण कॉर्पोरेट क्षेत्रातील कामाच्या व्यापामुळे तिला वारंवार दुसऱ्या शहरात मीटिंगसाठी जावे लागणार असे। त्यामुळे पती पत्नीला एकमेकांसाठी हवा तसा वेळ मिळत नसे। नुकते शीतलचे प्रमोशन झाले होते, त्यामुळे जबाबदाऱ्या वाढल्या होत्या आणि कंपनीकडून तिला एक नवीन कार देखील मिळाली होती। ही घटना साधारण 1.5 वर्षापूर्वीची आहे। शीतलला अत्यंत महत्त्वाच्या मीटिंगसाठी परवानगी मिळाली होती। काम संपवून ती आपल्या नवीन कारने नागपूरच्या दिशेने परत होती। परतीचा प्रवास लांबत होता आणि निघताना थोडा उशीर झाला होता। शहराच्या सीमा ओलांडून ती हायवेला लागली होती की अचानक तिच्या कारच्या इंजिनमधून एक विचित्र धडकन आवाज आला आणि काही क्षणातच कार जागीच बंद पडली। रात्रीची वेळ होती। आजूबाजूला घनदाट झाडी, काळकुट्ट अंधार आणि पूर्णपणे सुनसान रस्ता। शीतलने पुन्हा इंजन सुरू करायचा प्रयत्न केला, पण गाडी काही सुरू झाली नाही। तिने बोनेट उघडून पाहिलेत, पण तिला तांत्रिक गोष्टीची फारशी माहिती नव्हती। अचानक आभाळ भरून आली आणि सोसाट्याचा वारा सुटला। बघता बघता पावसाला सुरुवात झाली। पाऊस इतका जोरात होता की बाहेर उभे राहणे कठीण झाले। घाबरलेल्या शीतलने कार रस्त्याच्या कडेला कशीबशी उभी केली आणि आत जाऊन बसली। तिने मदतीसाठी आजूबाजूला पाहिले, पण दूरपर्यंत कोणतीही वसतिस्थान दिसत नव्हते। तिने तात्काळ आपल्या पतीला फोन लावला आणि सर्व परिस्थिती सांगितली। पती काळजीने तिला घेण्यासाठी निघणार होता, पण ज्या शहरात होता तिथून येण्यासाठी किमान 5-6 तास लागणार होते। शीतलने त्याला थांबवले। तू काळजी करू नकोस, मी कारमध्ये थांबते किंवा एखादी लिफ्ट मिळाली तर सकाळी लवकर घरी येते, असं सांगून तिने फोन ठेवला। पण मनात मात्र एक अनामिक भीती दाटून आली होती। रात्रीचे 8 वाजून गेले होते। पावसाची रिमझिम सुरूच होती। त्या निर्जन जागी एका तरुण महिलेने रात्रभर थांबावे हे अजिबात सुरक्षित नव्हते। बराच वेळ पाहिल्यानंतर पावसाचा जोर थोडा कमी झाला। शीतल कारच्या बाहेर आली आणि येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना हात टाकून लिफ्ट मागण्याचा प्रयत्न करू लागली, पण इतक्या रात्री त्या घनदाट जंगलात भागात एक महिला रस्त्यावर पाहून चालक थांबवायला घाबरत होते किंवा त्याला थांबायचे नव्हते। सुमारे 2 तास उलटले। रात्रीचे 10 वाजले होते आणि शीतलची दागदुग अशा शिगेला पोचली होती। तेवढ्यात लांबून एक मोठ्या ट्रकची हेडलाईट चमकताना दिसली। तो ट्रक वेगाने तिच्या दिशेने येत होता। शीतलने जीवाच्या आकांताने हात दाखवला आणि ओरडून मदत मागितली। शीतलने तो ट्रक थोड्या अंतरावर जाऊन जोरात ब्रेक लावून पाहून थांबला। शीतलच्या जीवात जीव आला। ती धावत त्या ट्रकजवळ गेली।
विनोद ट्रकच्या कॅबिनमधून खाली उतरला तेव्हा शीतल त्याच्याकडे पाहतच राहिली. विनोद साधारण 34 वर्षाचा होता. 6 फूट उंच आणि कमालीची पिळलेले शरीर, लांबलेला माणूस होता. त्याने अंगात एक जुनाट बनियान घातली होती आणि खांद्यावर एक टॉवेल टाकला होता. त्याच्या डोळ्यात एक प्रकारचा आत्मविश्वास आणि धार होती. विनोदने शीतलकडे वरून खाली पाहिले आणि विचारले, मॅडम, इतक्या रात्री या सुनसान जागी एकट्या काय करता? हा भाग सुरक्षित नाही. इथे जंगली प्राणी आणि माणसं जास्त धोकादायक असतात. शीतलने थरथर आवाजात आपली सर्व अडचण सांगितली. तिची अडचण ऐकून विनोदने गाडीचे इंजन तपासले आणि म्हणाला, याचं काम इथे होणे शक्य नाही मॅडम. तुम्हाला शहरापर्यंत जावं लागेल. मी त्या दिशेने जात आहे. लिफ्ट देऊ शकतो. शीतलला आधी थोडा संकोच वाटला. अनोळखी माणूस, तोही एक रांगडा ट्रक ड्रायव्हर. पण आजूबाजूला अंधार पाहून तिला दुसरा पर्याय उरला नव्हता. तिने आपली कार नीट केली, आपले महत्त्वाचे सामान घेतले आणि ती ट्रकच्या दिशेने वळाली. ट्रकची कॅबिन उंच होती. साडी नेसलेल्या शीतलवर चढायला अडचण येत होती. हे पाहून विनोद मदतीला पुढे आला. त्याने शीतलच्या कमरेवर आपला मजबूत हात ठेवून तिला वर चढण्याचा आधार दिला. कॅबिनमध्ये जागा कमी होती. शीतल आणि विनोद आता अगदी जवळ बसले होते. विनोदने ट्रक सुरू केला आणि गिअर टाकत गाडी हायवेवर घेतली. बाहेर पावसाचा जोर वाढत चालला होता. पाण्याचे थेंब ट्रकच्या छतावर आदळत होते. त्यामुळे कॅबिनमध्ये एक वेगळा आवाज घुमत होता. सुरुवातीला काही वेळ कोणीच काही बोलत नाही, पण शीतलला जाणत होते की विनोदची नजर अधूनमधून तिच्यावर खेळत होती. विनोदने शांत भंग करत विचारले, मॅडम, तुमचं नाव काय? सुरक्षितेच्या कारणास्तव शीतलने तिचे खरं नाव न सांगता सुमन असे खोटे नाव सांगितले. विनोद हलकेच हसला आणि म्हणाला, छान नाव आहे सुमन. मी विनोद. गेली अनेक वर्षे या हायवेवर गाडी चालवत असलो तरी आजपर्यंत तुमच्यासारखी सुंदर सोबत मला कधीच मिळाली नाही. विनोद हसत म्हणाला. हे शब्द ऐकून शीतलच्या चेहऱ्यावर हलकीशी लाजरी स्मितरेषा उमटली. बाहेर पावसाचे ढग दाटून आले होते आणि संध्याकाळचे मंद प्रकाश किरण ट्रकच्या काचेवर पडत होते. विनोदच्या आवाजात एक काहीतरी वेगळे होते. रांगड्यापेक्षाही आपुलकी जास्त जाणवत होती. दोघांमध्ये काही क्षण शांतता पसरली. त्या शांततेत एक वेगळीच ओढ होती. गाडी पुढे सरकत असताना त्यांच्या गप्पा अधिक मोकळ्या होत गेल्या. शीतललाही नकळत त्याची साथ आवडू लागली होती. थोड्या वेळाने विनोदने ट्रक एका शांत जागी थांबवला. आजूबाजूला हिरवीगार झाडी, मंद वारा आणि दूरवर पक्ष्यांचे आवाज ऐकू येत होते. शहराच्या गोंगाटापासून दूर आलेल्या त्या ठिकाणी एक वेगळी शांतता होती. शीतलने खिडकीबाहेर पाहिले. निसर्गाचे ते सुंदर रूप पाहून तिच्या चेहऱ्यावर समाधान उमटले. विनोदने तिच्याकडे पाहिले आणि त्याच्या नजरा एका क्षणात एकमेकांना भिडल्या. त्या नजरेत शब्दांपेक्षा जास्त भावना दडल्या होत्या. मंद वाऱ्याने शीतलच्या केसांची एक बट चेहऱ्यावर आली. तिने ती बाजूला सरकवली आणि दोघेही नकळत हसले. त्या क्षणी ना घाई होती ना कोणताही दबाव, फक्त एकमेकांच्या सहवासात मिळालेली शांत हळुवार जवळीक होती. त्या निसर्ग रस्त्यावर हिरवगार झाडींच्या साक्षीने त्यांच्या मनात एक नवीन नात्याची कोवळी चाहूल हळूहळू उमलू लागली होती. पावसाची रिमझिम सुरू होती. आकाश ढगांनी भरून गेले होते आणि हवेच्या आजूबाजूची झाडी धुक्याच्या हलक्या पडद्यामागे हरून गेली होती. ट्रक अचानक रस्त्याच्या कडेला थांबल्यावर शीतलच्या मनात क्षणभर धस्त झाले. काय झालं? गाडी का थांबवली? शहर तर अजून लांब आहे, तिने किंचित काळजीच्या स्वरात विचारलं. विनोदने तिच्याकडे पाहून हलकेसे हसत उत्तर दिलं, काही नाही मॅडम, फक्त थोडं पाणी प्यायचं आहे आणि जरा फ्रेश व्हायचं आहे. बराच वेळ गाडी चालवतोय, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खाली उतरू शकता. असं म्हणून तो खाली उतरला. शीतल कॅबिनमध्ये बसून राहिली. समोर ट्रकच्या हेडलाईटचा पांढरशुभ्र प्रकाश पावसाच्या थेंबामधून झिरपत होता. त्या उजेडात उभा असलेला विनोद तिला वेगळाच भासत होता. दिवसभराच्या प्रवासामुळे त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण त्याचबरोबर एक साधेपणा आणि आत्मविश्वासही होता. पावसाचे थेंब त्याच्या खांद्यावर आणि केसावर पडत होते. तो क्षणभर आकाशाकडे पाहत उभा राहिला
त्या शांत वातावरणात, पावसाच्या मंद आवाजात आणि सभोवतालच्या हिरवळीमध्ये एक वेगळीच प्रसन्नता होती. शीतलची नजर नकळत त्याच्याकडे खिळून राहिली. दिवसभरच्या गप्पा, त्यांचा दिलखुलास स्वभाव आणि तिच्याशी केलेली काळजीपूर्वक वागणूक तिच्या मनात पुन्हा पुन्हा उमटत होती. काही वेळापूर्वीचा अनोळखी माणूस आता तिला इतका परका वाटत नव्हता. पावसाने तो आता पूर्णपणे ओला झाला होता. शीतल कॅबिनमधून त्याला पाहत होती. विनोदने जाणीवपूर्वक आपले बनियान काढून ट्रकच्या दाराला लटकवले. त्याचे ते पिळदार खांदे, छातीवरचे पाणी आणि त्यांचे रागडे रूप पाहून शीतलच्या मनात एक विचित्र ओर दाटून आली. विनोदने मागे वळून पाहिले, तिच्याकडे पाहिलं. त्यांच्या नजरा क्षणभर भिडल्या. दोघेही काही बोलले नाहीत, पण त्या नजरेत एक मूक ओळख होती. जणू प्रवासाच्या या काही तासांनी त्यांच्या मनामध्ये एक नाजूक विश्वास निर्माण केला होता. बाहेर पाऊस कोसळत होता आणि त्या शांत संध्याकाळी निर्जन हायवेवर त्यांच्या मनात एक हळुवार जवळीक अलगद आकार घेत होती. शब्द कमी पडत होते, पण वातावरण स्वतःच अनेक भावना व्यक्त करत होतं. आजवर शीतलने आपल्या पतीचे नेहमीचे सुसंस्कृत, शांत आणि जबाबदार स्वरूप पाहिले होते. आयुष्य एका ठराविक चौकटीत जगताना तिला अशा रांगड्या बेफिकीर स्वभावाची फारशी ओळख नव्हती. पण या दीर्घ प्रवासात विनोदचा साधा, मोकळा, आत्मविश्वास संपूर्ण स्वभाव तिच्या मनावर नकळत छाप टाकून लागला होता. बाहेर पाऊस अजूनही रिमझिम कोसळत होता. विनोद पुन्हा कॅबिनमध्ये चढला तेव्हा त्याच्या कपड्यावर पावसाचे थेंब चमकत होते. त्याच्यासोबत ओल्या मातीचा आणि पावसाचा ताजा सुगंधही आत आला. त्या सुगंधाने कॅबिनमधील वातावरण आणखी प्रसन्न वाटू लागले. त्याने शांतपणे पाण्याची बाटली उचलून शीतलकडे केली. घ्या, थोडं पाणी प्या, तो सहज म्हणाला. शीतलने बाटली घ्यायला हात पुढे केला. त्या क्षणी त्याच्या बोटांचा हलकाचा स्पर्श झाला. तो अगदी क्षणभराचा होता, पण त्या क्षणाने दोघांनाही काही काळ शांत करून टाकले. शीतलने नकळत त्याच्याकडे पाहिले. विनोदच्या डोळ्यात एक साधेपणा आणि आपुलकी होती. क्षणभर दोघांमध्ये शब्द नव्हते, पण एक अव्यक्त संवाद होता. बाहेर पावसाचा आवाज, आतली शांतता आणि प्रवासाचे निर्माण केलेली जवळीक यामुळे वातावरण एक वेगळीच ऊब निर्माण झाली होती. विनोद शीतलच्या डोळ्यात थेट पाहत म्हणाला, मॅडम, तुमची नजर खूप काही सांगते. इतक्या रात्री सुनसान रस्त्यावर आपण दोघेच आहोत. तुम्हाला माझी भीती वाटते का? माझ्याबद्दल काही वेगळं वाटते का? शीतलने यावर काही उत्तर दिले नाही. तिच्या मनात एकीकडे तिचे घर, पती, संस्कार यांचे विचार येत होते, तर दुसरीकडे विनोदच्या त्या रांगड्या व्यक्तिमत्वाने तिला पूर्णपणे भारावून टाकले होते. त्या एकांत जागी आणि त्या पावसाळी वातावरणात तिचे मन तिच्यावरचा ताबा गमावून बसले होते. आजवरच्या नीरस आयुष्यात तिला एवढी रोमांचक अनुभूती आली नव्हती. तेवढ्या तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. तिला खरं तर केव्हापासून बाथरूमला जायचे होते, पण तिची हिंमत होत नव्हती. आपल्यासोबत एक तरुण अनोळखी माणूस, त्यामुळे तिला लाज वाटत होती. पण आता जास्त वेळ दम धरणे कठीण होत चालले होते. ट्रकसुद्धा थांबणार होता आणि तिने हिंमत करून विनोदला सांगितले की मला बाथरूमला जायचे आहे, थोडा वेळ थांबा. विनोद म्हणाला, मॅडम, जास्त लांब जाऊ नका. हे जंगल खूप धोकादायक आहे. इथे खतरनाक प्राणी आहेत, त्यामुळे तुम्ही जास्त लांब जाऊ नका. तिची मजबुरी होती. ती म्हणाली, ठीक आहे. ती ट्रकच्या मागच्या बाजूने गेली आणि बाथरूम करून परत येऊ लागली. इतक्या जोराचा पाऊस सुरू झाला आणि ती पूर्णपणे भिजली. शीतलची पूर्ण साडी ओली झाली. तिचा पदर अंगाला चिटकला होता. ती पळत आली आणि ट्रकमध्ये चढू लागली, पण तिला वर चढवेना. ती प्रयत्न करत होती, पण पावसात निसरड्या हातांनी तिला जमत नव्हते. शेवटी विनोद खाली उतरला. पावसाच्या धारांमध्येही त्याचे डोळे तिच्यावर शोधत होते. त्याने तिला मागच्या बाजूने धरून वर चढण्यास मदत करू लागला. त्याच्या हातांनी तिचा कंबर घट्ट पकडली. तेव्हा शीतलच्या शरीरात एकदम शहारा उठला. थंडगार पावसाच्या सरी आणि त्याच्या गरम हातांचा स्पर्श तिला वेगळीच अनुभूती देत होता. तिचे अंग रोमांचित झाले होते. ती आतून पूर्णपणे भरून गेली.
त्या क्षणी शीतल विसरून गेली की हा तिचा नवरा नाही, हा तर एक अनोळखी पुरुष आहे. त्या धुंदीत तिचा पाय निसटला आणि तिच्या शरीराचा संतुलन बिघडले. ती अचानक विनोदच्या अंगावर कोसळली. विनोद तिच्या ओझ्याने खाली पडला आणि शीतल त्याच्या पूर्ण अंगावर पडली. काही क्षण कोणालाच काही समजले नाही. पाऊस त्यांच्या अंगावर कोसळत होता, पण त्या दोघांनाही त्याची जाणीव नव्हती. शीतल आजपर्यंत नवऱ्याशिवाय कोणत्याही पुरुषाच्या एवढ्या जवळ आली नव्हती. विनोदच्या शरीराची ऊब तिला हवीविशी वाटत होती. त्याच्या छातीवर डोके टेकवल्यासारखं तिला सुरक्षित वाटत होतं. तिचे ओले केस त्याच्या चेहऱ्यावर पसरले होते. त्या केसांचा मनमोहक सुगंध हळूहळू विनोदच्या श्वासात भरला जात होता. त्याचे डोळे बंद झाले होते. सारे विसरून तो फक्त ती सुगंध श्वासात घेत होता. दोघांच्याही श्वासोश्वासाची गती वाढली होती. पाऊस थंड होता, पण त्या दोघांच्या शरीरात ऊब निर्माण झाली होती. त्याची बोटे तिच्या कमरेवर अजूनही होती, हलके मिठी मारून धरल्यासारखी. शीतलची धडधड विनोदलाही जाणवत होती. अचानक कुठल्याशा इंद्रधनुष्य क्षणी दोघेही भानावर आले. जणू काही गोड स्वप्नातून जागे झाल्यासारखे ते हळूहळू वेगळे झाले. शीतलचा चेहरा लाजेने तांबूस झाला होता. ती डोळे वर करू शकत नव्हती. तिच्या ओठातून फक्त एकच शब्द बाहेर पडला, सॉरी. पण त्या सॉरीमध्ये लाज होती, गोंधळ होता, अनोळखी सुखाची ओळख होती. तिने डोळे वर करून पाहिलं. विनोदच्या डोळ्यातही तीच दुसरता होती. तो म्हणाला, तुम्हाला काही लागलं नाही ना? ती हळूच म्हणाली, नाही, पण तुमच्या पायाला दुखत असेल. विनोद हसला. ते हसू मनासारखं होतं. त्याने हात वर करून तिला पुन्हा ट्रकमध्ये चढवायला मदत केली. पण यावेळी त्याचा हात थोडा वेळ तिच्या हातावर राहिला. अनाहतपणाने किंवा कदाचित हेतुस्परस्पर तिने मागे फिरून त्याच्याकडे पाहिलं आणि पावसातल्या त्या अनोळखी माणसाचा चेहरा तिच्या मनात कायमचा कोरला गेला. आणि पुन्हा ट्रक सुरू झाला. शीतलने एक खोल श्वास घेतला आणि तिने स्वतःचा निर्धार केला की आजची ही रात्र स्वतःला बंधनात अडकून घेणार नाही. तिने विनोदकडे पाहिलं आणि हलकेच त्याचे नाव घेतले. विनोदने तिच्याकडे पाहून एक सूचक स्मित केले. त्याला जाणवले होते की शीतल आता पूर्णपणे सहज आहे. काही वेळानंतर एका मोठ्या शेताच्या कडेला, जिथे झाडांचा दाट ओढसा होता, तिथे विनोदने ट्रक उभा केला. पावसाची रिमझिम सुरूच होती. कॅबिनमधला छोटा दिवा विनोदने लावला आणि फक्त बाहेरून अधूनमधून चमकणाऱ्या विजांचा प्रकाश आत पडत होता. मॅडम, विचार पक्का आहे ना? विनोदने अत्यंत गंभीर आणि भक्कम आवाजात विचारली. शीतलने काही न करता आपली मान हलवली आणि विनोदच्या हातावर स्वतःचा हात ठेवला. विनोद कॅबिनमधून उतरला आणि त्याने शीतलच्या बाजूला दरवाजा उघडला. त्याने तिला खाली उतरण्यास मदत केली. खाली उतरताना त्याचे मजबूत हात शीतलच्या कमरेवर विसावले होते. त्या स्पर्शाने शीतलला एक वेगळीच धुंदी जाणवत होती. दोघेही शेतात थोड्या अडुश्याला गेले. विनोदने आपली लुंगी जमिनीवर अथरली. त्या अंधारात विनोदचे व्यक्तिमत्व एखाद्या रांगड्या युद्धासारखे दिसत होते. त्याने शीतलला हळुवारपणे जवळ ओढले. शीतलने आजवर कधी अशा वातावरणात निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला कोणाच्या स्वाधीन केले नव्हते. निसर्गाच्या त्या मुक्त वातावरणात शीतलला तिच्या आयुष्यातील सर्वात थरारक आणि अविस्मरणीय अनुभव येत होता. बराच वेळ ते दोघेही एकमेकांच्या मिठीत शांत बसून होते. फक्त विजांचा लखलखाट अधूनमधून त्यांच्या चेहऱ्यावर चमकत होता. सुमारे तासभराने शीतलने स्वतःला सावरले. तिने आपले विस्कटलेले केस नीट केले आणि साडी सावरली. विनोदनेही आपली लुंगी सावरली आणि तो उठून उभा राहिला. आता त्यांच्या नजरेत पूर्वीसारखी वासना नव्हती, तर एका प्रकारची आदर, माणुसकी होती. त्याने शीतलचा हात धरून तिला पुन्हा हळुवारपणे ट्रककडे नेले. पुढचा प्रवास अगदी शांततेत पार पडला. कॅबिनमध्ये आता एक वेगळी शांतता होती, पण ही शांतता अस्वस्थ करणारी नव्हती. पहाटचे 4 वाजले होते. तुटक्यांची चादर पसरली होती. विनोदने नागपूरच्या एका मुख्य चौकात शीतलच्या घराजवळ ट्रक थांबवला. ट्रकवरून उतरताना शीतलने मागे वळून विनोदकडे पाहिले. विनोद हसून म्हणाला, मॅडम, तुम्ही सांगितलेले ते नाव सुमन, आणि ही रात्र मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही.
शीतलने एक तृप्त स्मित केले आणि ती आपल्या घराच्या दिशेने चालू लागली. घरी पोचल्यावर तिने आरशात स्वतःला पाहिले. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती आणि डोळ्यात एक वेगळ्या प्रकारचे समाधान होते. तिला हे माहीत होते की जे काही घडले ते समाजाच्या नजरेत चुकीचे असू शकते, पण एका रात्रीने तिला स्वतःच्या अस्तित्वाची आणि स्वतःच्या भावनांची नवी ओळख करून दिली होती. तिने विचार केला की कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभे करते जिथे आपण सर्व बंधने, सर्व नियम विसरून काही क्षणासाठी का होईना पण खरे जगतो. शीतल घरी पोचल्यापासून तिच्या मनात एकच गोंधळ होता. आरशात पाहिलेले तिचे प्रतिबिंब तिलाच अपरिचित वाटू लागले होते. तिने लगेच स्नानगृहात जाऊन अंघोळ केली, पावसाने भिजलेले कपडे बदलले आणि स्वतःला सावरले. सकाळी 7 वाजले होते. पतीने राजीवने फोन केला. शीतल, तू पोचलीस का? मी फार काळजीत होतो. रात्री फोन केला तर स्विच ऑफ येत होता. शीतलने शांत आवाजात उत्तर दिले, हो मी पोचले. फोनची बॅटरी संपली होती. काळजी करू नकोस, तू तुझ्या कामाकडे लक्ष दे. राजीवने सुटकेचा श्वास घेतला आणि फोन ठेवला. पण शीतलच्या मनात मात्र विनोदचा चेहरा घोळत होता. त्याचे ते रांगडे रूप, त्याचा हातांचा स्पर्श, त्याचे बोलणे, सगळं काही तिला सतत भोवत होते. तिने स्वतःला समजून सांगितले की ही फक्त एक घटना होती. आयुष्यात असे अनपेक्षित प्रसंग येतात आणि निघून जातात, पण मन मात्र तिचे ऐकत नव्हते. 2 तासानंतर शीतल नेहमीप्रमाणे ऑफिसला गेली. कामात तिचे लक्ष लागत नव्हते. तिच्या सहकार्याने विचारलं, शीतल काय झालं? तू काहीशी विचार करतेस? शीतलने हसत हसत टाळाटाळ केली, काही नाही, थोडा थकवा आलाय. मात्र तिच्या मनात एक विचार घर करून बसला होता. तिला विनोदला पुन्हा भेटायचे होते. तो तिला विसरला असेल का? तिने त्याला खोटे नाव सांगितले होते. तिच्या ओळखीशिवाय तिला शोधणे त्याच्यासाठी अशक्य होते. पण नशिबाला काही वेगळेच मान्य होते. एका आठवड्यानंतर शीतलला कंपनीच्या कामानिमित्त पुन्हा त्याच शहरात जाण्याचा योग आला. यावेळी मात्र तिने स्वतःहून ही संधी स्वीकारली. तिला स्वतःलाची विचित्र वाटत होती, पण तिचे पाऊल तिला पुन्हा त्या हवेकडे नेत होती. मीटिंग संपवून तिने आपली कार सोबतच्या सहकार्याकडे सोपवली आणि एका बहाण्याने ती त्या हवेवर पोहोचली. तोच रस्ता, तीच गाडी, तेच वातावरण, पण आता दिवसाचा प्रकाश होता. ती त्या जागी उभी राहिली जिथे तिची गाडी बंद पडली होती. तिला वाटले या रस्त्यावर कितीतरी ट्रक येत जा करत असतील. विनोदला भेटणे म्हणजे समुद्रात सुई शोधण्यासारखे होते. ती निराश मनाने परत येण्याचा निर्णय घेतला. अचानक तिच्या लक्षात आले की त्या जवळ एक छोटासा धाबा होता जिथे ट्रक ड्रायव्हरचा चहा पिण्यासाठी थांबतात. ती त्या धाब्याकडे गेली. तिथे काही ट्रक उभे होते, पण विनोदचा ट्रक तिथे नव्हता. तिने धाब्यावरच्या माणसाला विचारले, इकडे विनोद नावाचा ट्रक ड्रायव्हर येतो का? त्या माणसाने उत्तर दिले, विनोद? हो, तो रोज येतो, पण आज अजून आला नाही. संध्याकाळी येतो. तुम्ही कोण आहात? त्याच्याकडे शीतलने लगेच उत्तर दिले, मी त्याची नातेवाईक आहे, त्याला भेटायचं आहे. तिने आपले नाव विचारले असता तिने सुमन असेच सांगितले. तो माणूस म्हणाला, तुम्ही संध्याकाळी या, तोपर्यंत येईल. शीतल परत आपल्या गाडीत जात होती. तेवढ्यात एक अनोळखी आवाज तिला कानी पडला. सुमन, तुम्ही? ती थबकली. मागे वळून पाहिलं तर विनोद समोर उभा होता. त्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंदाची मिसळलेली भावना होती. शीतलच्या चेहऱ्यावर अनाहूतपणे सुमटले. ती म्हणाली, विनोद, मला वाटलं तुम्ही आज आला नाही. विनोदने हसत हसत सांगितलं, मी तर इथेच होतो, मागे ट्रकमध्ये झोपलो होतो. तुम्हाला पाहून खूप बरं वाटलं. त्याने तिला धाब्यावर बसायला सांगितले. दोघे चहा घेऊन बसले. सुरुवातीला दोघेही काही बोलत नव्हते. मग विनोदने शांत भंग केली, तुम्ही मला खरे नाव सांगितले नाही, हे मला त्या दिवशीच कळाले होते. शीतलने लाजत मान खाली घातली. माफ करा विनोद, सुरक्षितेसाठी पण माझं खरं नाव शीतल आहे. विनोदने डोळ्यात डोळे घालत म्हटले, शीतल छान नाव आहे, तुमच्यासारखे सुंदर. त्याचे ते बोलणे ऐकून शीतलच्या मनात पुन्हा त्या रात्रीची आठवण ताज्या झाल्या. तिने विनोदला विचारले, तुम्ही मला का शोधलं नाही? मी खोटं नाव सांगितलं होतं तरीही? विनोद गंभीर झाला. त्याने उत्तर दिले, कारण मला माहीत होतं की तुमचं आयुष्य वेगळं आहे. मी तुमच्या आयुष्यात अडथळा बनू शकतो,
पण तुम्ही स्वतः जिथे आलात हे पाहून मला खूप आनंद झाला. शीतलच्या डोळ्यात पाणी आले. तिला जाणवले की विनोद हा केवळ शारीरिक आकर्षणाचा विषय नव्हता, त्याच्या मनात तिच्यासाठी आदर होता. तिने हळूच विचारले, तुम्हाला मला भेटायची इच्छा झाली नाही का? विनोदने खिडकीबाहेर पाहत सांगितले, प्रत्येक रात्री मी या रस्त्याने जातो तेव्हा तुमचा चेहरा डोळ्यासमोर येतो, पण मी कधीच तुमचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही, कारण मला माहीत होतं की तुम्ही एखादी सुखी संसारातली स्त्री आहात. मी त्या संसारात धक्का देऊ शकत नव्हतो. शीतलने त्याच्याकडे पाहिले. तिने विचारले, तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटतं का? विनोद थोडा वेळ शांत राहिला. मग त्याने सरळ निर्धाराने उत्तर दिले, हो, पण मी ते वाटणं आणि ते सांगणं यात फरक असतो. मी एक सामान्य ट्रक ड्रायव्हर आहे, तुम्ही एका उच्च पदावर स्त्री आहात. आपल्यात खूप मोठं अंतर आहे. त्या रात्रीच्या आठवणी माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे, पण त्या पलीकडे काही मी अपेक्षा करू शकत नाही. शीतलच्या मनात आदर, आकर्षण याची सांगड घालत होती. ती म्हणाली, तुम्ही जे म्हणालात ते खरं आहे, पण माणसासाठी जातपत पैसा यापेक्षा मोठं मन असतं. तुमच्यात ती मन आहे. विनोद दोघेही बराच वेळ बोलत होते. शीतलने विनोदला सांगितले की तिला त्याची सवय झाली आहे, तिच्या मनात त्याच्यासाठी स्थान आहे. विनोदने मात्र तिला सावध केले, शीतल, तुमचं घर आहे, नवरा आहे. तुम्ही माझ्यासारख्या माणसासाठी ते धोक्यात आणू शकत नाही. मी तुमचा मित्र म्हणून तुमच्यासोबत राहू शकतो, त्यापेक्षा अधिक काही नाही. शीतलला त्याची ही भूमिका आवडली. ती म्हणाली, तू खूप चांगला आहेस विनोद, आणि तिने पहिल्यांदाच त्याला तू म्हणून संबोधले. विनोदच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्या दिवसापासून शीतल आणि विनोद यांच्यातील मैत्रीचे नाते निर्माण झाले. शीतल जेव्हा जेव्हा त्या शहरात यायची तेव्हा ती विनोदला भेटायची. त्याचे बोलणे, हसणे, चहा पिणे हे त्यांच्या भेटीचा भाग बनले होते, पण त्यांनी कधीही त्या रात्रीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला नाही. विनोदच्या मनात तिच्यासाठी आदर होता, तर शीतलच्या मनात त्याच्यासाठी कृतज्ञता आणि आपुलकी होती. एक दिवस शीतलचा पती राजूला शीतलच्या वागण्यात बदल जाणवला. तो म्हणाला, शीतल, तू खूप बदललीस. आधी तू नेहमी तणावात असायचीस, पण आता तू खूप शांत आणि समाधानी दिसतेस. शीतलला माहीत होते की या बदलामागे विनोदची मैत्री होती. विनोदने तिला जीवनाचा एक वेगळा अर्थ सांगत समजवला होता. ती म्हणाली, कधी कधी आयुष्यात योग्य माणसाची भेट होते, जो तुम्हाला स्वतःची ओळख करून देतो. राजीवला तिच्या या उत्तराचा अर्थ समजला नाही, पण त्याला तिचे समाधान पाहून आनंद झाला. काही महिन्यानंतर शीतलला ज्या कंपनीत बदली झाली आणि तिला दुसऱ्या शहरात जाण्याची संधी मिळाली. तिने ही संधी स्वीकारली. निघण्यापूर्वी ती शेवटी विनोदला भेटायला गेली. त्या हायवेवर, त्या धाब्यावर ती त्याची वाट पाहत होती. विनोद आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर नेहमीची हास्य होती, पण शीतलच्या डोळ्यात पाणी होतं. त्या हायवेच्या छोट्याशा धाब्यावर उभी शीतल दूरवर पाहत होती. पावसाचा हलकासा सर शेतावर कोसळत होता आणि त्या थेंबांमध्ये तिचे डोळे ओलावले होते. विनोद आपला ट्रकमधून उतरला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखे हसू होते, पण शीतलचे गंभीर चेहरा पाहून तो थोडा थबकला. शीतल, काय झालं? अशी उदास कशी? त्याने प्रेमळ आवाजात विचारले. विनोद, माझी बदली झाली, दुसऱ्या शहरात जायचं आहे. ही शेवटची भेट असेल. विनोदच्या चेहऱ्यावर हसू कोमजले. त्याने काही क्षण काहीच बोलला नाही. शेवटी त्याने हसण्याचा प्रयत्न केला. अरे, हे काय म्हणतेस? बदली होणं ही मोठी गोष्ट आहे. नवीन शहर, नवीन संधी, आनंदाने जा. पण त्या आवाजात जरा बसल्यासारखा झाला होता. शीतलच्या डोळ्यात एक एक करत अश्रू गळत होते. तिला काही सुचेना. इतक्या महिन्यात त्यांनी कधी हात धरला नव्हता, कधी एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला नव्हता, पण आज ती सगळी सिमराशा पुसट झाली होती. एकदा, फक्त एकदा मिठी मारायची परवानगी दे. विनोदच्या डोळ्यात ओलावा होता. शीतलने मान हलवली. विनोद हळू तिच्या जवळ आला आणि हलक्याशा मिठी तिला घेतले. ती मिठी वेगळी होती. तिथे आसक्ती नव्हती, इच्छा नव्हती, फक्त एक वेगळाच नात्यांचा ओलावा होता. कोरड्या घशाने दोघेही भरून आले. विनोद मागे सरकला. ठीक आहे, जा, तुझं भलं हो. तू जिथे जाशील तिथे सुखी राहा, आणि हे लक्षात ठेव, या जगात कोणीही एकटं नसतं. तुला पुन्हा कोणीतरी तुझी ओळख करून देईल. शीतलने एक बारकीशी पाकिट त्याच्या हातातून दिली. हे तुझ्याकडे ठेव, तू मला दिलेली हकीकत यात आहे. विनोदने ते उघडले. तिथे त्या पावसाळी रात्रीचा एक ओला चुरगळलेला कागद होता, ज्यावर शीतलने लिहिलेलं होतं, तू मला माझ्या
अस्तित्वाची जाणीव करून दिलीस, कधीही न विसरण्यासाठी. त्याचा हात थरथरला. त्याने तो आपल्या छातीशी लावले. शीतल ट्रकच्या खिडकीतून शेवटचा फेस दाखवत होती. ती जात असताना विनोद डोळे पुसत त्याच्याकडे पाहत राहिला. तो क्षण कोणत्याही प्रेमकथेपेक्षा अधिक सशक्त होता, कारण तो वेगळ्या नातेचा होता. तिथे भेटी संपल्या, पण आठवणी अमर झाल्या. आणि शीतल जाताना हसत होती, कारण तिला माहीत होतं या माणसाच्या भेटीने तिला जगणं शिकवलं होतं. त्याच्या स्पर्शाशिवाय, त्याच्या सोबतीशिवाय, फक्त त्याच्या अस्तित्वानेच तिचं आयुष्य सुंदर बनलं होतं. आभाळात पावसाचे शेवटचे थेंब पडत होते. एक शेवट जो प्रत्यक्षात सुरुवात होता, एक नव्या प्रौढ अर्थपूर्ण नात्याची. तर मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.